मग आता आम्ही चाललेले फिनिक्स मॉलला, आंघोळ वगैरे झालेली आहे। मला ती रूम चेंज करायची, म्हटलं आज पीजी बघून घेऊ आणि बघू कशी भेटते मला पीजी म्हणून। कोणी नाव ठेवलेलं आहे काय माहिती, आम्ही बुड्डीचे बाल म्हणतो, कॉटन कॅन्डी। तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही काय म्हणता। या मॉलमध्ये आता आम्हाला जायचं आहे। हे बघा इथे किती मोठी बुकची लायब्ररी आहे, किती भारी मॉल आहे यार। हा मला एवढ्या जवळ असून मी आलाच नाही कधी, मला माहितीच नाही होतं। तुम्ही काय गेम्स आहे यार इथे, हे तर सगळं खाल्लेलं बाहेर काढून टाकेल गाईस। आता आहे ना मस्त बेल्ट वगैरे लावतात आणि रोलर कोस्टर बेल्ट लावतात। एकदम भारी मजा येते, काय खतरनाक मजा येते गाईस। किती दिवसानंतर याचा एक्सपिरियन्स, नाही वर्ष झाले यार एक्सपिरियन्स घ्यायला। गेमिंग झोन केवढा मोठा आहे, इथून तर तिथपर्यंत आणि म्हणजे गेमिंगच गेमिंग आहे इथे। जय श्रीराम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व, आय होप तुम्ही सर्व छान असाल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आता वाजलेले सकाळचे 10 आणि आता निघताय आम्ही फिनिक्स मॉलला जायला, जे की मी पहिल्यांदा जातोय मुंबईमधल्या फिनिक्स मॉलला। मला आधी पण जायचं होतं बट त्याची मला लोकेशन माहिती नव्हती। आणि आता हे ओम आणि ते आलेले, मग त्यांच्यासोबतच मी आता निघालेलो आहे फिनिक्स मॉलला। आणि आज मला क्लासला पण सुट्टी आहे, सो मग त्यामुळे म्हटलं आज माझा असा विचार होता, म्हटलं आज काय जात बसू मॉलला, आधी आज मी क्लास करून घेतो। पण मग नंतर बघितलं की मला मेसेज पण नाही आलेला आहे क्लासकडून की आज क्लास आहे की नाही। मित्राला फोन लावला तर तो म्हणे आज सुट्टी आहे। तर भाई मजा, एकदम मजा येऊन गेली। मग आता आम्ही चाललेले फिनिक्स मॉलला, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता निघूया मग फिनिक्स मॉलला जाण्यासाठी। ही आमच्या रूमची बाल्कनी आहे, पण या बाल्कनीमधून आहे ना काहीच दिसत नाही, सगळे धोड दिसते। हा रूमचा हाल काय, यांची कपडे आहे ना हे असेच टाकून चालले जातात। हे तर खाली गेले, म्हटलं मी ब्लॉग वगैरे शूट करतो, माझी बॅग पण पॅक आहे, आज मला पीजी पण बघायची आहे, तर शूज वगैरे घालतो आणि निघतो। मला पीजी यासाठी बघायची बिकॉज आता तर मी इथेच राहतो ना, आणि मला ती रूम चेंज करायची, म्हटलं आज पीजी बघून घेऊ आणि बघू कशी भेटते मला पीजी म्हणून। चल आता रूमला बंद करून मी पण निघतो खाली जाण्यासाठी। गच्ची आहे गच्ची, आमचा दुसऱ्या फ्लोअरवर आहे रूम। नुसतं पाय दुखून येतं यार चढता चढता, आधीच काल खूप थकलेले होते, वरतून या दुसऱ्या फ्लोअरवर यायचं। आम्ही आहे ना हॉटेलवरून डायरेक्ट आलेले आता नाश्ता करायला आणि वडा सांबार खातोय मस्त पोट भरून। साऊथ इंडियन नाश्ता सकाळी सकाळी, एकदम जास्त जड पण नाही जात। वडापाव खाल्ला ना छातीत खूप जळजळ व्हायला लागते, त्यामुळे फक्त साऊथ इंडियन नाश्ता करू आणि निघू आता मॉलसाठी जायला। कुठे जायचं आहे बघू, ते त्याचं काही वेगळं प्लॅनिंग चालू आहे। आता आम्ही आलेले गोरेगाव वेस्टच्या सर्वात मोठ्या मॉलला, इन ऑर्बिट मॉल आहे, तिथं मध्ये गेले मी थांबलो होता। इथे नाही क्रिसमसची सर्व डेकोरेशन केलेली आहे, तर जातो मध्ये। तर हा तो मॉल आहे इन ऑर्बिट मॉल, मी इथे पहिल्यांदा आलेला आहे। मला यायची इच्छा होती पण मला जमतच नाही होतं येता। आता आलेलो आहे, बघू इथे काय काय गेमिंग झोन वगैरे, मोठे मोठे शोरूम असतील, बाकी काही नाही जास्त। हे इथे थांबलेले, आम्ही ग्राउंड फ्लोअरवर फिरताय ना, सगळे वुमनचे प्रोडक्ट दिसत आहे इथे, वुमनचे क्लोथ, हे मेकअपचं शॉप आणि त्यानंतर पर्स वगैरे, मागे पण तेच सगळे तेच भेटत आहे आम्हाला। आता काय वरच्या फ्लोअरवर बघावं लागेल स्किन केअर प्रोडक्ट। पण आहे ना हे जे स्किन केअरचं प्रोडक्टचं शॉप होतं ना, एवढी मस्त स्मेल आली ना तिथे, सगळे शॉप आपलं प्रोडक्टचं स्मेल एकदम मस्त आली। बाकी मग ग्लासेसचं शॉप त्या मॉलमध्ये आता हेच फिरायचं, बाकी काय दुसरं। मला वाटलं होता मॉल छोटा आहे पण मॉल खूप मोठा आहे हा, तर तिथे शेवटपर्यंत। गाईस तर आता आहे ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे। आम्ही इथे छोले भटुरे खाल्ले, एकदम मस्त। मॉलमध्ये आले होते आणि इथेच ना छोले भटुरे खाल्ले। मी मुंबईमध्ये पहिल्यांदा छोले भटुरे खाल्ले जेव्हापासून आलेला आहे ना। इथे पंजाबी एक रेस्टॉरंट होतं, तिथून घेतला आणि इथे बसले होते आता जेवायला। आणि हा फूड कोर्ट एरिया एवढा मस्त असतो ना। मेन तर आहे इथे गेमिंग झोन त्या साईडला आहे, आणि एवढं इच्छा होते ना गेमिंग झोनला जायची, पण आता यांना बघावं लागेल हे येतील की नाही म्हणून। मला खूप इच्छा आहे गेम खेळायची। जे दुकानात असतं ते मॉलमध्ये सुद्धा विकायला, हे बघून मला लहानपणीची आठवण आली, जेव्हा आपण कॉटन कॅन्डी असायचे ते खायचो आपण, त्यानंतर ते चॉकलेट लागलेली राहायची काळीला ती खायचो, ते आठवण आली। ते आता
बुड्डीचे बाल म्हणायचे गाईस आम्ही, कारण की काय माहिती कोणी नाव ठेवलेलं होतं. काय झालं रे? काय हसू दे ना मग, हसू दे ना. बाल बोलले तुम्ही. अरे बुड्डीचे बाल ते कोणी नाव ठेवलेलं आहे काय माहिती, आम्ही बुड्डीचे बाल म्हणतो कॉटन कॅन्डीला. तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही काय म्हणता. चला आता आम्ही आलेलो आहे गेम झोन मध्ये. हे बघ ही बाईकनी ना तुझ्याकडे ही चालव. अरे ती H2 आहे बघा, किती मस्त असतं गेम राहता. यांचे तिकीट पण तेवढेच हाय राहता. हा ते 3D टाईप आहे, ते आपल्याला VR देतील आणि इकडून तिकडून हलेले आहे, बस एवढं आहे. हा गेमिंग झोन आहे ना, खूप लहान आहे, म्हणजे खूप कमी एरियामध्ये गेमिंग झोन केलेला आहे यांनी. गाईस आता आम्ही मॉलमधून बाहेर निघालेले, जास्त वेळ थांबले मॉलमध्ये, पण काहीच घेतलं नाही. मला माहिती काही घेतलं पण जाणार नाही मॉलमधून. साईड आहे ना गार्डनची साईड आहे, बट इथे नाही ह्या बिल्डिंगचं ती भारी वाटतं यार, एकदम मोठ्या एकदम, म्हणजे काही युनिक वाटतंय. खाली पार्किंग आहे आणि ह्या बिल्डिंग्स असं वाटतं नाही फॉरेनमध्ये वगैरे आलेलं आहे, अशा टाईपच्या दिसतं या बिल्डिंग्स, एकदम छान वाटतं आहे. आणि हा तो मॉल होता जिथे आम्ही होते, इन ऑर्बिट. गाईस आज आमचा मॉल डे. आम्ही ना एक मॉलमधून निघून दुसऱ्या मॉलमध्ये आलेले. आता हा आहे ना इन्फिनिटी मॉल आहे, म्हणजे मलाड साईडचा, मलाड मेट्रो स्टेशनच्या खालचा. या मॉलमध्ये आता आम्हाला जायचं आहे, तर बघू या मॉलमध्ये कसं काय. तिथे तर मला एवढं काही म्हणजे खास वाटलं नाही, म्हणजे असं एकदम मोठा पण नाही होता तो, पण तेवढा मोठा नाही होता जेवढा मला वाटलं होता. तर बघू हा इन्फिनिटी ना, हा किती मोठा आहे इन्फिनिटी. तर हा आहे इन्फिनिटी मॉल, आणि ज्या मॉलमध्ये आम्ही आधी गेले होते ना तो सेम वरतून असंच होतं, इथे पण असंच आहे. पण हा मॉल आहे ना दिसून येतो की हा थोडा मोठा आहे, तो नाही वाटत होता की एकदम मोठा आहे म्हणून. हा बघा हा किती मोठा आहे, हे बघा इथे किती मोठी बुकची लायब्ररी आहे. ओ हाई रोलर कोस्टर, तिसरा एस्केलेटर आहे जे आम्हाला एवढ्या वरती यावं लागतं या मॉलमध्ये. आणि कशासाठी तर आता आम्ही हे ट्राय करणार आहे, हे जे रोलर कोस्टर आहे ना हे ट्राय करायचं आता आम्हाला. बघू कशी मजा येते, पहिल्यांदा लाईफमध्ये हे एक्सपिरियन्स करू रोलर कोस्टरचा. किती भारी मॉल आहे यार हा, मला एवढ्या जवळ असून मी आलाच नाही कधी, मला माहितीच नाही होतं, तर मी कायच येऊ. काय गेम्स आहे यार इथे, हे तर सगळं खाल्लेलं बाहेर काढून टाकेले. याला अजून 10-15 मिनटं टाईम आहे, त्यानंतर हे सुरू होईल. मग आम्ही याच्यात बसू आणि असे 2 राऊंड आहे ना हे मस्त मारतो आणि बघू यार, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करू छोट्या रोलर कोस्टरचा. बघू, लेट्स गो. चला गाईस फायनली जाऊया आता मस्त आपण रोलर कोस्टरला. फर्स्ट टाइम आपण, म्हणजे मी ट्राय करणार पहिले. चला मस्त बसूया इथे. हे उघडतं कसं काय, हे उघडतं कसं काय रे, उघडून दे. अरे वा गाईस, आता आहे ना मस्त बेल्ट वगैरे लावतो आणि रोलर कोस्टरचा ते बेल्ट लावतो ट्राय करणार. म्हणजे आता जाणार आहे आम्ही राईडसाठी, बट मोबाईल यूज नाही करता ना, हा पळून गेला, त्यासाठी ना मोबाईल ठेवून देतो मी. तुम्ही शूट करू शकता नाही ना, ऑपरेट करायला लागतं. बरोबर, ठीक आहे. आता आपण ट्राय करूया. हे प्रथमने आलेला आहे ओम पुढे, प्रथम खालून व्हिडिओ काढतोय बस तेवढंच, नाही तर पळून गेला ना, कारण की असं गोल गोल सुटलं तर काही नाही, फक्त खाली ट्रॅकच्या. रिअली गाईस एवढं अमेझिंग होतं ना, एवढं भारी वाटलं. प्रथम व्हिडिओ काढलाय की आडवा उभा, हो एकच काढलाय. याला ना यायला इच्छा पण नाही होत होती, म्हणून याला खाली बसून व्हिडिओ काढायला सांगितलं आम्ही. तर आता आहे ना तो व्हिडिओ तेवढा ॲड करून देईल बस, पण मजा खूप आली. बरं झाले आम्ही ह्या मॉलमध्ये आले गाईस, एवढे अमेझिंग गेम्स आहे ना ह्या मॉलमध्ये. खरं सांगू हे तर काहीच नाही, याच्यात त्या साईडला एवढे मस्त गेम्स आहे ना, हे सर्व कार वगैरे बाईक्स. आणि हे तर मला माहिती नाही, बट जे माहिती आहे ते तेवढंच माहिती आहे, जास्त काही माहीतच नाही मला. लहान मुलांसाठी आहे ते मस्त आहे यार, ते काहीतरी फोडून ते भेटतं आणि याच्यात ते बॉल टाकायचा आणि आपल्याला एक भेटेल, ते ट्राय करू. म्हणजे बघू आपण काय. पोझिशन घेऊन, अरे यार किती चान्स असता याच्यासाठी. 3 चान्स मध्ये
2 बलून फुटायला हवे आणि काहीतरी भेटतं का मग आपल्याला? अच्छा चांगलं आहे ते, ऐन टायमाला लागत नाही निशाने. आता हे खेळताय गाईस आम्ही, हे जळगावलाही होतं पण ते जळगावला बंद होऊन गेलं होतं. म्हटलं आता भेटलंय तर खेळूनच घेऊ. चलो गाईस चलो, एकच कारमध्ये बसावं लागेल सगळ्यांना, वेगवेगळी कार. मला माहीत नाही, आठवत नाही कसं खेळता म्हणून आहे, कारण की खूप आधी जेव्हा आम्ही लहान होते ना, कमीत कमी 5वी किंवा 6वी मध्ये असताना हे खेळलेले आम्ही. त्यानंतर बंद होऊन गेलं होतं बिग बाजार. काय मजा येईल ना आता, त्याच्यात नाही आली, तू आला नाही तिकडे, तो बघा हा तोच ट्रॅक आहे. हे सर्व बसलेले तिकडे. अरे रिव्हर्स पण जात नाही आणि लवकर. अरे यार हा गेली. एकदम भारी मजा येते. भाई काय खतरनाक मजा येते गाईस. किती दिवसानंतर याचा एक्सपिरियन्स, नाही वर्ष झाले यार एक्सपिरियन्स घ्यायला. आता मोबाईल नको. ऍक्सिडेंट होत आहे गाईस तिथे, फक्त मोबाईल नाही म्हणता येते. पण मी केव्हा जाऊ मोबाईल घेऊन त्यांना आठवणच. काही सुपर मजा आली, एवढी मजा आली माझ्याकडे नाही कार्ड. काय रे, हे केव्हा एक्सपिरियन्स केला होता? जेव्हा आपल्या बिग बाजारमध्ये होतं. नाही एकदा पण नाही मी तरी केला होता. आम्ही जायचे, आम्ही गेले ना बिग बाजारला तर हेच खेळायचे, खूप मजा यायची याच्यात. आणि बघा गेमिंग झोन केवढा मोठा आहे, इथून तर तिथपर्यंत आहे. म्हणजे गेमिंगच गेमिंग आहे इथे, एकदम मस्त. हा चालवतोय का प्रथम नकली कार? गाईस मी तो तुम्हाला गेम नाही दाखवला होता का, ते एकदम वरती खाली मधल्या याच्यातलं सगळं निघून जाईल पोटातला. हां नाही बंद कर दूंगा मी. भारी मजा आली याच्यात. पण आहे ना मोबाईल अलाउड नाही होता. म्हणजे ते काय जर चालू याच्यात पडला तर तुमचंच नुकसान, म्हणून त्यांनी काही हो बोलले नाही चालू करायला. म्हणे की ठेवून द्या, म्हणून मी ठेवून दिला. आणि व्हिडिओ काढायलाही कोणी नव्हतं, आम्ही सगळे बसलेले होते त्याच्यात. आता हे बघ, आता पुन्हा आम्ही फिरून ह्या साईडला आलो होतो आणि या साईडचा हा एरिया होता, जे आता आम्ही इथून छोटे छोट्या मुलांसाठी गेम आहे एकदम ना. असं काही नाही, लहानच खेळता मोठेही खेळता असं काही नाही. ते बघा किती गेम्स आहे यार इथे. हे कधी ट्राय केलेलं आहे का तुम्ही? मला कमेंट मध्ये. अरे मला वाटलं 8 जातो त्याची आत, मी 8 टाकत जा वाटलं नाही तो ग्लास आहे म्हणून. ग्लास आहे ते बघा. तिथे सर्वात भारी मजा येते. असा एक राऊंड येतो ना. आम्ही मॉलमध्ये फिरतोय केव्हांचं, आणि हे एक असं शॉप आहे जिथे सर्व इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहे. जसं की आपलं क्रोमा कसं असतं त्या टाईपचं आहे हे. आणि मला आहे ना इथे यो सेटअप दिखो, योवाला सेटअप. हाई काय स्क्रीन आहे ती समोर तर बघा, पूर्ण एवढी मोठी कर्व स्क्रीन आहे. आणि इथे डायरेक्ट चेअर आहे, गेमिंग चेअर आणि हँडल आहे. भाई किती मजा येईल ते गेमिंग वगैरे करायला. पण यार अफसोस जान दो, इसको यहीं पे बाय बाय करते. यहाँ पे PS5 भी है. हा होता इन्फिनिटी मॉल. मी ना इथे पुन्हा येईल यार, खूप मस्त मॉल आहे हा, खूप मजा येते इथे. आणि खास करून आम्हाला गेम खेळून एवढे मजा आली ना काय सांगू. तर हे आहे मलाड वेस्ट, आणि एवढं सही आहे ना मलाड वेस्ट. मी पहिल्यांदा आलेला आहे या एरियामध्ये. याआधी आहे ना मी कुठपर्यंत, हां गोरेगावपर्यंत होता, पण मग तिथे काही मी एवढा थांबला पण नाही. माझं काम होतं, लगेच निघून गेला. वेस्टर्न साईड आहे ना एवढी मस्त आहे ना काय सांगू तुम्हाला. ते मोठे मोठे मॉल वगैरे असतात, मेट्रो, खूप मस्त, बघूनच मजा येते. सो हे गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. हा आहे दुसरा दिवस. काल आम्ही मॉलमधनं येऊन आहे ना बीचवर गेले होते, मस्त वर्सोवा बीचला. आणि मी आता पुन्हा आलेलो आहे माझ्या रूमवर. आणि ते दोघी गेलेले आता त्याच्या मित्राच्या रूमवर. तो एक तिसरा मित्र होता ना त्यांचा, तर तो एक तिसरा मुलगा होता ना, तर त्यांच्या रूमवर आता ते गेलेले. सो म्हणजे त्याच्या भावाची रूम आहे इथे मुंबईला, ते तिथे गोरेगावला गेलेले. आणि आज संध्याकाळी ते निघते पुन्हा जळगावसाठी.
पण आता माझा तर इथे क्लास आहे आणि तुम्हाला माहिती मी बोललो होता की मला हे पीजी वगैरे चेंज कर, आपलं ही रूम चेंज करायची पीजी. तर मी पीजी मध्ये शिफ्ट झालेला आहे गाईस. मी म्हणजे आज सकाळीच तिथे बॅग सामान वगैरे ठेवला माझा आणि इथे जो पण सामान होता तो घ्यायला आलेला आहे. आणि या रूमला पण आता बाय बाय करायचा टाइम आलेला आहे. बिकॉज आहे ना या रूम मध्ये यार खूप अशी घुटांची महसूस होते, मग त्यामुळे मी काही इथे थांबत नाही. आणि एक खिडकी आहे फक्त ही एवढी छोटीवाली, त्यामुळे. आणि मग बाकी इथे कोणीच राहत नाही. एवढा टोटल एक फ्लोर आहे, इथे कोणीच राहत नाही, एकटा फक्त मी राहतो म्हणून. आणि पीजी मस्त आहे, पीजी मस्त. एक खूप मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये 4 जण राहता. मस्त बेड आहे आणि चांगलं आहे. हा मुलं चांगले तिथले, ते चांगले उलट. आणि आता मी इथे बस सामान वगैरे घ्यायला आला होता माझा. आता जो मी पॅक केलेला आहे इथे, याच्यात पण आणि त्यामध्ये पण, हे तर मी टोटली राहू देणार आहे. बिकॉज यामध्ये सगळं कॉफी वगैरे बनवायचं सामान आहे, खाय प्यायचं सामान आहे, म्हणून हे मी इथे राहू देणार आहे. माझा असा विचार आहे ह्या बॅगमधला काही सामान तो फक्त थोडं 2-3 वस्तू इथे काढून घेईल आणि बाकी हे सगळं मला जळगावला द्यायचं आहे. आता मग असा विचार आहे यांच्यासोबत पाठव की पार्थ येणार आहे त्याच्यासोबत पाठव म्हणून. तर मी तेच विचार करतोय काय करायचं, कारण की ते तर गेलेले आहे, ते संध्याकाळपर्यंत आहे. मग असं विचार करतोय पार्थ येईल त्याच्या हातानेच पाठवून देऊ. आता हा सामान मला तिकडे रूमवर घेऊन जायचा आहे माझ्या. बस मग ह्या रूमला आता बाय बाय करेल मी. आणि इथे प्रभू श्रीराम आणि हनुमानजी, गणपती बाप्पा आणि राधाकृष्ण यांना घेऊन मी तिथे जाईल त्या रूमवर. कारण की हे राधाकृष्ण, हे महादेव आणि आपलं काय म्हणतात गणपती बाप्पा इथे आधीपासून होते. सो मी आता हे यांना घेऊन जाईल तिकडे माझ्या नवीन पीजी मध्ये. सो हे गाईस, तर मी आता आलेलो आहे पीजी मध्ये जिथे मी शिफ्ट झालेलो आहे. आणि चला आता तुम्हाला दाखवतो मी. हा माझा बेड आहे इथे जिथे मी झोपणार आहे. आणि या पीजी मध्ये 4 लोक राहतात, 3 AC मध्ये राहतात, म्हणजे आम्ही 3 जण आणि बाकी एक बाहेर विदाऊट AC मध्ये. आता दाखवतो बघा. तर ही रूम आहे जिथे आता आम्ही झोपणार आहे, जिथे मी आता राहणार आहे. तर हा बेड फुल आहे, इथे मी आहे. हा बेड फुल आहे, तो बेड फुल आहे. आणि हा बेड एकदम सामान ठेवण्यासाठी, म्हणजे कोणी नाही इथे म्हणून सामान ठेवता. आणि इथे आहे महादेव. इथे AC आहे आणि इथे विंडो पण आहे, व्हेंटिलेशन पण एकदम छान भेटेल. इकडे विंडो आहे, तिकडे विंडो आहे. आता तुम्हाला बाहेरचं दाखवतो मी. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे, हे नॉन AC वाला आहे. इथे पण 4 बेड आहे, 1 2 3 4, पण फक्त एकच बेड फुल आहे इथे. आणि तिथे किचन आहे आणि इथे बाथरूम आहे. तर बाथरूम दाखवतो, बघतो कसं आहे. मीच बघितलं नाही आहे, व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर हे आहे बाथरूम, एकदम नॉर्मलचं बाथरूम आहे. त्यानंतर इथे किचन आहे, इथे काही बनवू शकता, आपल्याला आणावं लागतं बनवण्यासाठी. गॅस पण आहे, मग इथे नीट बनवू शकता. एक खिडकी आहे, ते एकदम छान व्हेंटिलेशन भेटेल. बाकी मग इथे ACचं आहे, मी AC लावलेलं आहे, दरवाजा बंद करतो. तर ही आहे माझी पीजी. आता मी इथे दिवस काढेल माझे पुढचे 8 महिने. बघेल मला कसं फील होतं इथे. नाही तर ना इथे काय माहिती का, इथे प्रत्येक गल्लीमध्ये पीजी भेटतं. जर इथे नाही पटलं तर बघेल दुसरीकडे. कारण की काय होतं ना की कुठे कुठे पाण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे असे खूप काही प्रॉब्लेम असतात, इलेक्ट्रिसिटी वगैरे वगैरे. आता मी बघेल मला काय अनुभव येतो इथे त्यावर. बस तर चला मी या व्लॉगला इथे एंड करतो. आय होप गाइस तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर न नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.